नमस्कार मित्रांनो, कधी असं वाटले का की शहराच्या गोंधळापासून दूर जाऊन शांत समुद्र किनाऱ्यावर बसावं? आज आपण निघालो आहोत अशाच एका सुंदर प्रवासावर कोकणातील देवगड आणि सकाळी लवकर आम्ही निघालो कोल्हापूरवर. रस्त्यातले घाट, धुक्यात हरवलेली डोंगररांग आणि मधूनच दिसणारा समुद्र, हा प्रवास झकास होता. दुपारी आम्ही पोहोचलो देवगडला. देवगड म्हणजे फक्त हापूस आंबा नाही, तर इथले शांत बीचेस आणि निसर्गरम्य दृश्य हे सगळं मनाला भुरळ घालणारं आहे. आम्ही भेट दिली देवगड किल्ल्याला. इथून दिसणारा समुद्राचा योग खरंच शब्दात सांगता येणार नाही, एकदम सिनेमॅटिक. आणि मग आम्ही डिनरसाठी गेलो. कोकणात येऊन फिश थाळी खाल्ली नाही तर ट्रिप इनकम्प्लीट आहे बघा. ताजं मासं, सोलकढी, घरगुती चव अनफॉरगेटेबल आहे. आता आम्ही ठरवलं की एक छोटासा ऍडव्हेंचर करायचा. हॉटेल नाही, टेंट नाही, थेट आपल्या गाडीतच कॅम्पिंग. सर्वात आधी आम्ही एक सुरक्षित आणि शांत जागा निवडली. रात्रीसाठी गाडी व्यवस्थित पार्क केली आणि आत झोपण्यासाठी बेड सारखी व्यवस्था केली. मऊ चादर आणि बाळासाठी खास जागा तयार केली. बाळासोबत प्रवास करताना सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा आराम. आम्ही त्याचे कपडे हवामानानुसार ठेवले. दूध, पाणी, डायपर सगळं जवळ ठेवलं. मध्येच बाळ उठलं पण गाडीत शांत वातावरण असल्यामुळे ते पुन्हा झोप. हा प्रवास फक्त ठिकाणांचा नाही तर अनुभवांचा आहे, शांततेचा आहे आणि निसर्गाशी पुन्हा कनेक्ट होण्याचा आहे. जर तुम्हाला अशी पीसफुल ट्रिप हवी असेल तर देवगड आणि रत्नागिरीला नक्कीच एक्सप्लोर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचा फेवरेट मोमेंट सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात.